14 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावून शासनाच्या सेवा लोकांपर्यंत सुलभ आणि वेळेत पोहोचतील यासाठी प्रशासनाने समन्वयातून काम करावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांनी केले। त्या कारंजा लाड तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व अभियान समाधान शिबिराला भेट देऊन आढावा घेत असताना बोलत होत्या। यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, सहाय्यक आयुक्त राजीव फडके, तुकाराम टेकाडे, उपायुक्त संतोष गवडे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले, गटविकास अधिकारी पूनम राणे, खेरडा येथील उपसरपंचा सीमा ढोके, माजी समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर सिंघल म्हणाल्या, महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित महसूल विषयक कामांना गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। या अनुषंगाने जिल्ह्यातील 6ही तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरांमधून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच विविध प्रमाणपत्रे व सेवांचा लाभ देण्यावर भर दिला जावा। उपजिल्हाधिकारी देवरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत महाराष्ट्रात शिवजयंतीपासून मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत। शासनाच्या विविध विभागाच्या अनेक लोककल्याणकारी योजना सुरू आहेत व या योजनांची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवणे व या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींना मिळवून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणे या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे। या कार्यक्रमाला महसूल सह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।